तूही रे माझं मित्वाच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्णवनेश्वरी पासून. तर आता इथे अर्णव येतो. तर आता इथे खेळायला येतो तो बाळासोबत. तर आता तेवढ्यातच त्याच्या चेहऱ्यावर पावडर उडते ईश्वरीच्या हातातून. तर शेट असं म्हणतात इथे अर्णव. तर आता इथे ईश्वरी घाबरते. तर हसायला लागते ती. वाट असं म्हणतात इथे अर्णव. काय करतेस तू असं म्हणतो तो. हसते कशाला असं म्हणतो तो. सर प्लीज असं म्हणते ती. प्लीज एक तर आरशात बघा ना प्लीज असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे अर्णव बघतो का प्रेक्षक आरशामध्ये. काय कसा दिसतो मामा असं म्हणते ईश्वरी. काय केलंस तू असं म्हणतात इथे अर्णव. मी भूतास्कर दिसतोय असं म्हणतो तो. तर आता ईश्वरी हसत असते. हसायला काय झाला जोकर दिसतो मी तुला असं म्हणतो इथे अर्णव. आता तर भूत म्हणत होता ना असं म्हणते आता इथे ईश्वरी. आता जोकर कसं काय झालं असं म्हणते ती. शटाप शटाप असं म्हणतात इथे अर्णव. कसे दिसतात मामा बघ असं म्हणते आता इथे ईश्वरी. जोकर दिसतोय असं म्हणून खेळायला लागते आता ती बाळासोबत. नीट काळजी घे असं म्हणतात इथे अर्णव. एक काम नीट थांबत नाही तुला. शटापा असं म्हणतात तो. तर आता तेवढ्यातच अर्णव पडणार असतो बघा प्रेक्षक. तर आता इथे ईश्वरी त्याला पकडते. तर आता इथे तो पडत असतो. तर आता ईश्वरी त्याला पकडत असते बघा प्रेक्षक. जोरात ओढत असते त्याला. तर आता इथे त्याला पकडते ती. तर आता इथे दोघे खूप जवळ येतात. तर आता इथे दोघे एकमेकांकडे बघतात. मी सिंदूर काय झालंय तुला असं म्हणतात इथे अर्णव. पडलंस तो मी सांडलीस का पावडर तू काय चाललंय असं म्हणतात इथे अर्णव. तर बाळा रडायला लागतं. कॉमन्सच नाही तुला असं म्हणतो. काय शू असं म्हणतो. बघितलं ना असं म्हणते ईश्वरी. हो असं म्हणते आता इथे ईश्वरीने खेळायला लागते ती बाळासोबत. काय बोलला मामा असं म्हणते आता इथे ईश्वरी. काय बोलले मीच म्हणतात इथे अर्णव. बघितलं ना मामा मामीवर ओरडलाय बाळाला पण नाही आवडलंच म्हणते ईश्वरी. एक काम नीट जमत नाही तुला बरोबर काळजी घे असं म्हणतो तो. तर आता इथे लाड करतो तो त्या बाळाची आणि जातो तिथून. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्णव निघून जातो तिथून. साफ करा प्लीज असं म्हणतो इथे अर्णव. तर आता इथे ऐश्वर्या हसायला लागते बाळाला घेऊन. हे दोघांना जरा जास्तच हाक गाजवायला लागलेत. अति करतायत असं म्हणते आता इथे अंजली. कोण अति करताय असं म्हणतो राकेश. अहो बघा ना अजूनही खेळत बसलेत बाळासोबत असं म्हणते अंजली. तिची झोपायची वेळ झाली आता असं म्हणते अंजली. जाऊ द्या अंजली मॅडम एवढं कशाला रागवताय असं म्हणते आता इथे राकेश. तर आता इथे घेऊन येते ईश्वरी बाळाला. काय हे किती वेळ असं म्हणते आता इथे अंजली. बाळ झोपले असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता ईश्वरी बघा प्रेक्षक त्या पाळण्यामध्ये ठेवते. तर आता इथे अंजली नजर लावते बघा प्रेक्षक बाळाला. म्हणजे नजर काढते तिची. हे काय करताय अंजली मॅडम असं म्हणते राकेश. बाळाला कुणाची नजर नको लागायला म्हणून असं म्हणते अंजली. ताई असं म्हणते आता इथे ईश्वरी. अहो आपल्याच माणसांची कधी नजर लागत नाही बाळाला असं म्हणते ईश्वरी. बाहेरची माणसं येऊन गेले ना असं सगळं करायचं असतं ना असं म्हणते आता इथे ईश्वरी. इथे आपल्या कोण आणि बाहेरचं कोण असं म्हणते अंजली. हेच कळत नाही हल्ली. बरं येतो आम्ही असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे बघा प्रेक्षक ईश्वरी आणि अर्णव जात असतात. तर आता दोघे बाहेर जातात. तर आता इथे बघा प्रेक्षक वल्लारीला दाखवलंय. मला त्या नम्रताची लक्षणं काय ठीक दिसत नाही आकाश असं म्हणते आता वल्लारी. म्हणजे असं म्हणतो आता इथे आकाश. व्हॉट डू यू मीन असं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे वल्लारी बघते त्याच्याकडे. तरुण मुलगी अशा परक्या मुलासोबत रात्रभर घराबाहेर असते हे बरं दिसतं का. तूच सांग मला असं म्हणते आता वल्लारी. कमॉन मॉम तू काय बोलतेस असं म्हणतो आकाश. तो नम्रताचा फक्त मित्र आहे. इट्स ओके रिलॅक्स. आता ती गेली असेल तिच्यासोबत असं म्हणतात इथे आकाश. तुला चुकीचं काय वाटत नसेल तर राहू दे बाबा असं म्हणते वल्लारी. मी काहीच बोलत नाही असं म्हणते ती. आता मी आहे बुरसाटलेल्या आणि जुनाट विचाराची असं म्हणते आता इथे वल्लारी. मला हे अजिबात पटलेलं नाही असं म्हणते वल्लारी. म्हणजे साखरपुडा तुझ्याशी झालाय पण फिरते मात्र भलत्याच माणसासोबत असं म्हणते आता इथे वल्लारी. याला काय अर्थ आहे मॉम प्लीज असं म्हणतो इथे आकाश. तू परत परत ते विचार काढत बसू नकोस. असं काय नाही असं म्हणतो इथे आकाश. तर वल्लारी म्हणते मी चुकीचा अर्थ काढत नाहीये. मला जे दिसतंय ना डोळ्याना ते तुझ्या लक्षात आणून देते असं म्हणते वल्लारी. आणि आग लावते ती बघा प्रेक्षक नम्रता आणि आकाशमध्ये. खरं तर मला त्या नम्रताच्या आई बाबांचीच कमाल वाटते. एवढी तरणी दाटी मुलगी घरात आहे तरी कोण मुलगा घरात आणून बसवलाय वा असं म्हणते वल्लारी. एवढी छोटीची गोष्ट तू कुठे घेऊन जातेस असं म्हणतो आकाश. असं काही नाही असं म्हणतो तो. तेव्हा असं म्हणते वल्लारी. आकाश तिच्या प्रेमात आंधळा झालायस ना म्हणून चुकीच्या गोष्टी समोर घडत असून सुद्धा तुला काही दिसत नाहीये. बाप रे आता तर मला तुझी जास्तच काळजी वाटायला लागली असं म्हणते वल्लारी. बघ तिच्याशी लग्न झाल्यानंतर तिला चांगली वेसड घालून ठेव नाही तर डोक्यावर बसून मिरा वाटेल असं म्हणते वल्लारी. तर झालं तुझं असं म्हणतो आकाश. तू जे काय सांगतेस ना मला अजिबात पडलेलं नाही असं म्हणतो आकाश. आणि ती असं काही करणार नाही असं म्हणतो. तुला माझं बोलणं कधीच पटत नाही आणि तिच्याशी लग्न झालं ना तर वाईट पस्तावशी लक्षात ठेवा असं म्हणते वल्लारी. तर आता इथे आकाश विचार करायला लागतो बघा प्रेक्षक. तर आता इथे सकाळ झालेलं दाखवलंय. तर आता इथे सगळे बारशाची तयारी करत असतात वल्लारी ईश्वरी अर्णव आकाश. तर आता इथे आजी आणि अविनाश येतात. तर आता आजी म्हणते झाली का नाही वर्षाची तयारी पाहुणे याची वेळ झाली आहे असं म्हणते ती. हो तर चालेल असं म्हणते ईश्वरी. वा 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 सजावट तर उत्तम झालेली आहे असं म्हणतात इथे अविनाश. आकाश तुझ्या आईची सजावट झाली का असं म्हणतो अविनाश. नाही म्हणजे तिला म्हणावं शृंगार पूर्ण कर कारण निदान बाळाला नाव ठेवायच्या वेळी तरी हजर राहा नाहीतर लोक तिला नाव ठेवतील असं म्हणतो आता इथे अविनाशाने हसवतो. तर वल्लारी येते बघा प्रेक्षक. हो तर आली असं म्हणतो इथे अविनाश. काय असं म्हणते वल्लारी. दुसऱ्या कोणी ठेवली नाही ना तरी तुमच्या दिवसाची सुरुवात मला नावं ठेवल्याशिवाय सुरुवात होत नाही असं म्हणते ती. हो ना. तर आता अविनाश म्हणतो अगं तर काय असं म्हणते वल्लारी. तर राकेश शेतवणे म्हणतो माझी काय मदत लागली तर सांगा असं म्हणतो इथे राकेश. कारण असं नुसतं नवरदेवासारखं तयार होणं थांबण्यात काय बरं नाही वाटत असं म्हणतात. बापू तुमचं बरोबर आहे पण काय ना तुम्हाला काम सांगितलं आणि तुम्ही विसरून केलात
तर आम्ही काय करायचं असं म्हणतो. अविनाशने हसतो. ए अविनाश असं म्हणते आता इथे आजी गमत केली असं म्हणतो तो. आजी ठीक आहे, कसं आहे माझा आजारपण काय थोड्या वेळासाठी काय असे ना, पण काळजीचा नसून गमतीचा विषय होतोय ह्यातच आनंद आहे असं म्हणतो राकेश. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्णव आणि ईश्वरी बघतात तिच्याकडे. आणि अगदी खरं सांगू का, हे घर असं आनंदाने भरलेलं बसून बघायला खूप छान वाटतं असं म्हणतो तो. तर खरं आहे असं म्हणतात आजी. आनंदी राहिलात ना तर लवकर बरे व्हाल असं म्हणते आजी. वल्लरी असं म्हणतात आजी. सुप्रियांना आठवणीचा फोन केलाच ना? अगं त्यानं फोन केलाय ना यायला अरे त्या काळजी करू नकोस असं म्हणतो अविनाश. तर आता इथे वल्लरीला खूप भीती वाटते बघा प्रेक्षक काय करायचं सुचत नाही. वा 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 असं म्हणत आता इथे अविनाश म्हणतो आज वारसं आणि विनी वेणीची ओळख पटेल असं म्हणतो तो. दुहेरी सुवर्ण युग जुळून आलेला आहे असं म्हणतो तो. तर आता इथे ईश्वरी म्हणते इथे कुठे फुक्का लावल्या खाली, बाळाला त्रास नाही का होणार असं म्हणते ईश्वरी. ट्राय करत होतो, लावणार नव्हतो तुम्ही असं म्हणतो अर्णव. ट्राय काय लावून ठेवला असं म्हणते ईश्वरी. काढा तिथे लावा असं म्हणते आता इथे ईश्वरी. आणि जरा कात्री द्या असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे कात्री दे स्वतःला तो अशी नाही खाली ठेवा असं म्हणते आता इथे ईश्वरी. मग घे ना हाताने असं म्हणतो तो. हातात द्यायची नसते असं म्हणते ईश्वरी. का असं म्हणतो अर्णव. भांडणं होतात. तर आता इथे ईश्वरी म्हणते आधीच काय खरी भांडताय, कमी भांडताय का माझ्याशी, ठेवा खाली असं म्हणते ती. ठीक आहे असं म्हणतो आता इथे अर्णव. ठीक आहे ठेवलं असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक काय हे असं म्हणत असतो तो. यांचं तर तिसरंच चाललेलं असतं असं म्हणते आजी. यांचं कसं आहे माहितीये, तुझं माझं जमेना तुझ्या वाचून कर मेना असं म्हणतो आता इथे अविनाश. खरं असं म्हणते आता इथे आजी. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेही डेकोरेशन करत असतात. तर राकेश बघत असतो त्यांना. तर राकेश म्हणतो मी आलोच बाळाला बघून आलो असं म्हणतो आता इथे राकेश. आणि आज आता बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे बाकी सगळे बाहेर थांबलेले असतात, डेकोरेशन वगैरे करत असतात. तर आता इथे ईश्वरी बघत असते अर्णवकडे. तर आता इथे बघा प्रेक्षक शुभांकरला दाखवले. तर आता तो आंघोळ करून आलेला असतो. तर आता इथे तो आरशामध्ये बघतो स्वतःला. तर आता इथे बघा प्रेक्षक तो स्वतःकडेच बघत थांबलेला असतो. शुभू असं म्हणतो तो. किती गोष्टी मनात लपून ठेवणार आहेस रे, इतक्या योग्य वेळी मनातलं बोलला असतास तर आज ही वेळ आली नसती ना. नमूचं लग्न ठरेपर्यंत तू का वाट बघत होतास, आता इतका का उशीर केलास तू शुभांकर असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक तो कपाट उघडतो. तर आता इथे त्याच्यामध्ये काय काय असतं. तर आता इथे तो उघडतो शुभांकर ते. तर त्याच्यामध्ये प्रेमपत्र असतं वाटतं बघा प्रेक्षक तर आता तो वाचत असतो. तर आता त्याच्यामध्ये काय काय लिहिलेलं असतं. नमे ढमे तुझ्या आणि चॉकलेटच्या स्वीटनेसमध्ये मला काहीच फरक जाणवत नाही. तुझ्यासोबत आयुष्यभर चॉकलेट शेअर करायला आवडेल मला. तर तो वाचत असतो बघा प्रेक्षक ते लव्ह लेटर. आणि खाली सुप्रिया असते ती चहा बनवत असते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक चहा घेऊन ती जात असते शुभांकरच्या खोलीमध्ये. तर आता इथे सगळे लेटर्स तो बघत असतो. तर सगळे वाचत पण असतो आणि सुप्रिया त्या खोलीमध्ये येत असते बघा प्रेक्षक तर आता इथे नमो आज स्कूलला जाताना घराची चावी ठेवायला घरी आली होतीस, तेव्हा ना खूप क्यूट दिसत होतीस, पण मी तुला सांगू शकलो नाही. तर आता इथे तो वाचत असतो आणि सुप्रिया तिथे चहा घेऊन येत असते तिच्या खोलीमध्ये. नमे ढमे कॉलेजमध्ये ना मला सगळेजण लवगुरू म्हणायचे, मी सगळ्यांना प्रेमाचे सल्ले द्यायचो, पण माझीच लव्ह स्टोरी अशी नॉन सायलेंट काऊन बसली आहे काय माहित असं म्हणतो तो. तर आता इथे ते लेटर सगळे उडतात बघा प्रेक्षक कारण आता इथे वारा येतो ना जोरात म्हणून. तर आता इथे सगळे चाळोमाळ होतात बघा प्रेक्षक ते लेटर्स. तर आता इथे घाबरतो शुभांकर कोणीतरी बघितलं तर म्हणून. तर आता इथे त्याला काय करायचं सुचतच नाही. आणि आता सुप्रिया पण तिच्या खोलीमध्ये येत असते. तर आता इथे तो बंद करतो बघा प्रेक्षक खिडक्या. तर आता इथे त्याला कळतं कोणीतरी येते रूम मध्ये म्हणून. तर आता इथे सुप्रिया दरवाजा उघडते. तर आता इथे त्याला खूप भीती वाटते. तर आता इथे सुप्रिया बघते खाली काय पडले म्हणून. तर आता इथे सगळे पत्र खाली पडलेले असतात. शुभांकर असं म्हणते आता इथे सुप्रिया. काय रे कुठे असं म्हणते ते. अगं काय नाही असं म्हणतो आता इथे तो. आवरला का तुझं असं म्हणते ते. आवरलं ना असं म्हणते शुभांकर. मग हे घे गरमागरम चहा असं म्हणते सुप्रिया. अगं वाटच बघत होतो, म्हणजे तुझ्या हातच्या चहाची वाट बघत होतो असं म्हणते ती. हो ना घे आता. हा असं म्हणते ती. तर सुप्रिया निघून जाते तिथून. तर आता इथे बघा प्रेक्षक बंद करतो दरवाजा बघा प्रेक्षक शुभांकर. आणि आता इथे तो आतमध्ये टाकलेलं असतं ना ते लेटर सगळे, ते आता इथे बघतो परत. तर आता इथे खूप भीती वाटत असते कोणीतरी येईल म्हणून. तर आता तो कुठे ठेवायचा विचार करत असतो. तर आता इथे लक्ष्मीला दाखवले महालक्ष्मीला. तर आता इथे आकाश पाय पडतं देवीच्या. तर आता हे राजा शिर्क्यांचं घर असतं. तर आता इथे आता यातून ज्या व्यक्तीच्या नावाची चिठ्ठी निघेल ती व्यक्ती बाळाचं नाव ठेवेल असं म्हणतात आता इथे आजी. तर आता इथे कुणाला मान मिळते बघूया प्रेक्षक तर आता इथे बघूया. तर वल्लारी चिटिंग करून सगळ्या चिठ्ठ्यांमध्ये तुझं नाव तर नाही लिहिलं ना असं म्हणतात इथे तो. आकाश असं म्हणतात आजी. नीट मिक्स केल्यास ना चिठ्ठी असं म्हणते ती. ऑफकोर्स हे बघ असं म्हणतो आकाश. मी काय म्हणतो चिठ्ठी काढण्याचा मान बाळाच्या आईला मिळाला तर बरं होईल नाही का असं म्हणते राकेश. अज्जू असं म्हणते आता इथे आजी. तर आता इथे बघा प्रेक्षक अंजली चिठ्ठी काढते. तर आता इथे बघा प्रेक्षक नाव वाचायला लावतात सगळेजण तिला. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरी असतं त्याच्यावर. तर आता अंजली म्हणते अर्णव आणि ईश्वरी. तर आता ईश्वरी आणि अर्णव खुश होतात खूप. वा 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 असं म्हणतात आता इथे आजी. काय बात आहे असं म्हणतात इथे आकाश. तर आता इथे अंजलीला खूप राग आलेला असतो. बाळाचं नाव ठेवण्याचा मान
मामा मामीनाच मिळालं असं म्हणते आता इथे आजी. अर्णव आणि ईश्वरी अभिनंदन असं म्हणते आता इथे आजी बघा प्रेक्षक हो. शेवटी देवाने मामा मामीच्या प्रेमाला काव दिला म्हणायचं असं म्हणतो इथे राकेश. ईश्वरी अर्णव आता बाळाचं नाव काय ठेवायचं आणि बारशाच्या समारंभात ते कसं जाहीर करायचं हे सगळं तुम्ही ठरवणार आणि लवकरात लवकर आम्हाला सांगा असं म्हणतात इथे अविनाश. हो असं म्हणते आता इथे ईश्वरी. आता चला तयारीला लागूया, चला चला असं म्हणतात इथे अविनाश. चला सगळे तयारीला लागूया असं म्हणतो तो. तर सगळे आत जातात प्रेक्षक हो. तर कसं वाटतं असं म्हणतात इथे अर्णव. तर ईश्वर म्हणते खूप छान. तर आता इथे नम्रताला दाखवले तर आता ते आंघोळ करून आलेले असते. हे काय असं म्हणते आता इथे सुप्रिया. आवरलं नाही आपल्याला बारशाला जायचं असं म्हणते आता इथे ती. मी असं म्हणते नम्रता मी काय येऊ असं म्हणते नम्रता. मला कुठे आमंत्रण असं म्हणते ती. अगं असं म्हणते आता सुप्रिया. हे काय आता नवीन असं म्हणते सुप्रिया. आई बारशाला ये असं एकदा तरी फोन आलाय का त्यांचा असं म्हणते त्या नम्रता. नमो असं म्हणते सुप्रिया. अगं काल तोच आकाश रात्री उशिरापर्यंत फक्त तुझ्याशी बोलण्यासाठी थांबला होता. विसरलीस का तू असं म्हणते आता इथे सुप्रिया. हो आई असं म्हणते आता इथे नम्रता. ते माहिती आहे मला असं म्हणते ती. काय माहितीये का माहितीये असं म्हणते आता सुप्रिया. मग तू फोन केला असतास तरी चाललं असतं ना असं म्हणते आता इथे सुप्रिया. एवढं कशाला अडून राहायचं असं म्हणते ती. तर आता इथे ती म्हणते अशानेच ना तुमची भांडणं संपत नाही असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर आता इथे सुप्रिया म्हणते हे सगळं ना लहान मुलांच्या वर्तात चालतंय असं म्हणते ती. हे बघ आई कालचं कारण वेगळं होतं पण बारशाला या म्हणून आकाशने फोन करायला हवा ना असं म्हणते ती. अगं पण आकाशच्या आईने स्वतःहून फोन करून बारशाचं आमंत्रण दिलंय ना आपल्याला असं म्हणते आता इथे सुप्रिया. तुला केला होता ना फोन असं म्हणते नम्रता. मग तू जा असं म्हणते नम्रता. बेस्ट. तर आता इथे नम्रता बघा प्रेक्षक खूपच बघा प्रेक्षक पहिल्यापासूनच नम्रताचं कॅरेक्टर मला खूपच आगाव वाटतंय आणि खूपच आगाव म्हणजे काय सांगायचं प्रेक्षक उगाच ती ईश्वरीला त्रास देत असते बघा प्रेक्षक तुम्ही पण ऑब्झर्व केलं असेल. तर आता इथे पुढे जर आकाशसोबत लग्न झालं ना तर मेन विलन ही नम्रताच होणार आहे. तर आता इथे सुप्रिया म्हणते काय ग कशाला असं वागतेस असं म्हणते आता इथे सुप्रिया नम्रताला. चला मी जाते असं म्हणते सुप्रिया. तर नम्रता म्हणते आई आता काय असं म्हणते सुप्रिया. तर आता इथे नम्रता म्हणते आज मला पॉझिटिव्ह वाटते असं म्हणते नम्रता की तू फायनली आकाशच्या आईला भेटणार आहेस असं म्हणते नम्रता. म्हणून नशीब माझं असं म्हणते सुप्रिया. इतकं छान वाटतंय तुला असं म्हणते ती. येतेस ना मग असं म्हणते आता इथे सुप्रिया. बिलकुल नाही असं म्हणते आता इथे नम्रता. बिलकुल नाही असं म्हणते आता इथे नम्रता. तर आता सुप्रिया म्हणते नमो काय परत तेच असं म्हणते आता इथे सुप्रिया. आई हे बघ मी तुला सांगितलं ना असं म्हणते नम्रता. मी येणार नाही आहे म्हणजे नाही आहे असं म्हणते आता इथे नम्रता. तर आता कठीण आहे बाई या पोरीचं असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर ते म्हणते नमो अगं काय लहान मुलासारखं हाट करून बसली आहेस असं म्हणते ती. आई तू याला हाट म्हण किंवा काही म्हण असं म्हणते नम्रता. मी येणार नाही आहे म्हणजे नाही आहे असं म्हणते आता इथे नम्रता. तर आता इथे सुप्रिया म्हणते ठीक आहे मग मीही नाही जाणार असं म्हणते आता इथे सुप्रिया. आणि आजही आकाशच्या आईची आणि माझी भेट होणार नाही असं म्हणते सुप्रिया. तर आता इथे नम्रताला बघा प्रेक्षक वाईट वाटतं. काय नमो असं म्हणते सुप्रिया. जर का तुझं लग्न पुढं ढकललं गेलं ना तर मग मला विचारायला यायचं नाही असं म्हणते सुप्रिया. कळलं असं म्हणते ती. तर आता इथे नम्रता म्हणते आई आई असं म्हणते नम्रता. अगं असं काय करतेस असं म्हणते नम्रता. मग काय करणार तू सांग ना असं म्हणते सुप्रिया. तू ऐकायलाच तयार नाही आहेस नमो असं म्हणते ती. अगं पण तू तिथे जाणार आहेस त्यामुळे मला थोडेसे होप्स आहेत की तर काहीतरी होईल पुढे असं म्हणते नम्रता. हो का असं म्हणते सुप्रिया. हो असं म्हणते नम्रता. हे कळतंय ना तुला असं म्हणते सुप्रिया. हो आई असं म्हणते आता इथे नम्रता. जर तू आली नाहीस मग त्यांना काय कारण सांगू मी असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर अगं आमंत्रण देऊ सुद्धा तू येणार नाहीस हे चांगलं दिसतं का असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर नम्रता म्हणते बरं 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 असं म्हणते आता इथे नम्रता. येते मी असं म्हणते ती. तर सुप्रिया आता हसते तर खुश होते ती. तर आता इथे नम्रता विचार करायला लागते काहीतरी. पण आई असं म्हणते आता इथे नम्रता तू ह्याच्यापेक्षा जरा अजून चांगली साडी नेस हां असं म्हणते आता इथे नम्रता सुप्रियाला. आणि भारी दिसेल असे दागिने घाल असं म्हणते नम्रता. काय तर आता सुप्रिया म्हणते का ही साडी काय वाईट आहे असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर आता इथे बघा प्रेक्षक नम्रताचा चेहरा वाकडा होतो. तर नमो असं म्हणते सुप्रिया. आपली पारख ही कपड्यांवरून किंवा दागिन्यांवरून होत नसते आणि मुळात आपण जे नाही आहोत ते दाखवायची काय गरज आहे असं म्हणते सुप्रिया. आई अगं पण आकाशच्या आईला तर हीच भाषा कळते ना असं म्हणते आता इथे नम्रता. तर आता इथे सुप्रिया हसते बघा प्रेक्षक जोरजोरात. तर आता सुप्रिया म्हणते अगं पण नमो म्हणून कोणी वाघाचं कातडं घातलं म्हणून वाघ नाही होत ना असं म्हणते आता इथे सुप्रिया. आणि हा असा आबडेजाम हवा कशाला असं म्हणते ती. तर आता ती म्हणते काय नाही हा मी जशी आहे तशीच येणार आहे कळलं असं म्हणते सुप्रिया. असं म्हणते नम्रता. ठीक आहे तू जशी आहे तशीच जा असं म्हणते नम्रता. तर आता नम्रता म्हणते आणि काय आहे ना तू माझी काय आई आहेस तू माझं थोडीच ऐकणार आहेस असं म्हणते नम्रता. नमू नमू असं म्हणते आता इथे सुप्रिया बघा प्रेक्षक. तर आता इथे ईश्वरी आणि अर्णव पाया पडतात दिव्याईच्या बघा प्रेक्षक. तर आता इथे सर असं म्हणते ईश्वरी बाळाचं नाव जाहीर करायचे ना एक काहीतरी युनिक आयडिया काढली पाहिजेत आपण असं म्हणते ईश्वरी.
आर राईट, पण युनिक आयडिया म्हणजे नक्की काय असं म्हणतो इथे अर्णव. म्हणजे बाळाच्या नावाची घोषणा अशी गाजत बाजे केस आत केली पाहिजे तसं म्हणते ती. गजबाजे असं म्हणतो अर्णव. म्हणजे बाळाची मिरवणूक करायची असं म्हणतात इथे अर्णव. आता मिरवणूक काढायची असं कोण म्हणाल असं म्हणते आता इथे ईश्वरी. तूच म्हणालीस ना गजा गजा म्हणजे मिरवणूकच झाली असं म्हणतो तो. अहो समजो सर, म्हणजे असं काहीतरी वेगळं काहीतरी केलं पाहिजे असं म्हणते ती. वेगळं असं म्हणते ते. तर वल्लरी ऐकत असे सगळं. मी काम करतो असं भोंगा असतो ना त्यातून अनाऊन्स करतो चालेल असं म्हणतो तो. नाहीतर प्रेस कॉन्फरन्स व्हॉट्स हे असं म्हणतो तो. तर ईश्वरी म्हणते सर किती कुचकेपणा भरला तुमच्यात असं म्हणते आता इथे ईश्वरी. बाळाचा पहिल्यांदा नाव जाहीर करायचंय म्हणजे तामछाम वगैरे पाहिजेच ना असं म्हणते ईश्वरी. हे बघ केसाला सुरुवात होईल जे काय आहे लेट्स गेट इट डन असं म्हणतात इथे अर्णव. गेट इट डनच करायचं आहे मग काहीतरी आयडिया हवी आहे असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे ईश्वरी म्हणते सर मला एक आयडिया सुचली असं म्हणते ईश्वरी. ऑफकोर्स तिथे सुचणारच असं म्हणतो अर्णव. सर आणि ती तुम्हाला ऐकून घ्यावी लागेल असं म्हणते ईश्वरी. येस आय एम ऑल युअर्स असं म्हणतो तो. हे बघा तर आता इथे काय काय प्लॅन सांगते ईश्वरी. तर आता इथे बघा प्रेक्षक वल्लरी सगळं ऐकत असते. तर आता वल्लरी काहीतरी ड्रामा करणारच बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक ईश्वरी सगळं सांगत असते अर्णवला. तर आता इथे अर्णव खूप आनंदात असतो. तर आता इथे बघा प्रेक्षक आवडली आयडिया असं म्हणते ईश्वरी. गुड गुड असं म्हणतो अर्णव. थम्सअप असं देते ती. चला आता तयारी करूया असं म्हणते आता इथे ईश्वरी. चला तयारी करायची असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे बघा प्रेक्षक वल्लरी काहीतरी विचार करायला लागते. तर आता इथे वल्लरी जाते बघा प्रेक्षक त्यांच्या पाठीमागून. तर आता इथे ती काहीतरी प्लॅन करत असते. तर आता ती म्हणते आजपर्यंत तुझ्यावर आलेलं प्रत्येक संकट तुझ्या समोर हरलंय ग वल्लरी. संकटात संधी शोधणार मी आज सुद्धा. आणि आज तर मला एकाच दगडात 2 शिकार करायचे तसं म्हणते वल्लरी. अँड दॅट इज दॅट असं म्हणते आता इथे वल्लरी बघा प्रेक्षक. तर आता इथे ती आपला फोन काढते बाहेर. तर आता ती कोणाला तरी फोन करते बघा प्रेक्षक. तर आता इथे वल्लरी काय तर सांगते त्यांना. तर आता हॅलो मी बोलते असं म्हणते आता इथे ती. तर आता ती म्हणते की आता तमाशा सुरू करा असं म्हणते बघा प्रेक्षक ती फोन करून. तर आता इथे सुप्रियाला दाखवलंय. तर आता इथे शुभांकर बसलेला असतो. तर आता इथे शुभांकर असं म्हणून आता इथे जागून येते सुप्रिया. तर हसते ती. तर नम्रता येते. शुभू असं म्हणते नम्रता. अशी दिसते मी असं म्हणते ती. तर आता इथे बघत जातो शुभांकर तिच्याकडे. तर आता इथे बघा प्रेक्षक खूप छान वाटत असते त्याला ती. तर आता शुभांकर म्हणतो अहो काय म्हणजे वाईट दिसत नाहीस असं म्हणतो शुभांकर. असं म्हणते नम्रता. शुभू म्हणूनच ना कोणतीच मुलगी तुला असं म्हणते ती. आता पुन्हा तुमचं चालू नको हा. तू वेळेवर तयार झालीस हे माझं नशीब असं म्हणते सुप्रिया. बरं शुभांकर आम्ही जातो आता निघतो हा असं म्हणते ती. हो असं म्हणते आता इथे ती. मी पर्स घेऊन आले असं म्हणते सुप्रिया. तेवढ्याच आता गुंड येतात बघा प्रेक्षक त्यांच्या घरी. इथे शुभांकर कोण आहे असं म्हणतो तो माणूस. तर आता ते गुंड आलेले असं बघा प्रेक्षक तर आता शुभांकर भारतो आणि म्हणतो मीच आहे शुभांकर. काय काम आहे असं म्हणतो आता इथे तो. अच्छा तू आहे शुभांकर असं म्हणतो तो माणूस. तर आता ते मारायला लागतात त्याला. हे काय करताय असं म्हणते सुप्रिया आणि नम्रता बघा प्रेक्षक. त्याला खूप मारायला लागतात ते. तर आता इथे सुप्रियाला पण ढकलायला लागतात ते. तर खूप मारायला लागतात आता त्याला सगळेजण बघा प्रेक्षक तर आता नम्रता वाचवायला जाते त्याला. तर आता इथे ती हॉकी स्टिक वगैरे घेत असते. तर आता इथे बघा प्रेक्षक नम्रता पण भांडायला सुरुवात करते त्या लोकांसोबत. तर आता इथे खूप मारत असतात ते शुभांकरला बघा प्रेक्षक तर आता इथे नम्रताला ते ढकलतात. तर आता इथे शुभांकर ढकलायला लागतो त्या माणसांना कारण त्याला राग येतो नम्रताला मारला म्हणून. तर आता इथे शुभांकर उभारतो बघा प्रेक्षक आणि सगळ्यांना मारायला लागतो त्या गुंड्यांना. तर आता इथे पाठीमागून ते गुंड येतात. तर आता इथे बघा प्रेक्षक मारायला लागतो शुभांकर त्यांना. तर आता खूप मारतो तो त्या गुंडांना. तर आता दुसरा गुंड येतो बघा प्रेक्षक तर आता इथे सगळ्यांची मारामारी चालू होते. तर आता इथे पाठीमागे येऊन मारतात त्याला बघा प्रेक्षक हॉकी स्टिकने. तर आता इथे डोक्याला लागतं शुभांकरच्या. काय करताय तुम्ही असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर आता इथे चक्रून पडलेला असतो बघा प्रेक्षक शुभांकर. शुभू शुभू असं म्हणते आता इथे नम्रता. शुभू काय होतंय. तर आता काय करायचं असं म्हणते नम्रता. नमो आपल्याला हॉस्पिटलला घेऊन जायचं लागणार आहे असं म्हणते सुप्रिया. शुभू काय झालं असं म्हणते ती. आई पटकन रिक्षा घेऊन असं म्हणते आता इथे नम्रता. शुभू शुभू असं म्हणते आता इथे नम्रता. शुभू चल असं म्हणते ती. तर शुभांकरला घेऊन जाते बघा प्रेक्षक नम्रता. तर आता इथे सुप्रिया रिक्षा शोधत असते. आई असं म्हणते आता इथे नम्रता. आई लवकर. तर आता रिक्षावाल्याला थांबवते ती. तर आता इथे थांबतो तो रिक्षावाला बघा प्रेक्षक तर आता इथे घेऊन जातात ते दोघे बघा प्रेक्षक शुभांकरला. तर आता इथे गाडीत घालतात ते शुभांकरला आणि आता दोघे घेऊन जातात हॉस्पिटलला. तर आता इथे पारशाला सुरुवात होते. या 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 असं म्हणतात आता इथे आजी. या या बसा असं म्हणतात त्या. बसा बसा असं म्हणतात आता इथे आजी. अंजली तयार झाली की नाही असं म्हणतात आजी. जाऊन बोलवा तिला असं म्हणतात त्या. अंजली असं बोलत होता इथे अविनाश जातो. अगं अंजली लवकर बाहेर आहे असं म्हणतात ते. पाहुणे यायला सुरुवात झाली. तर आता इथे अंजली इथे बघा प्रेक्षक बाळाला घेऊन. तर आता इथे बघा प्रेक्षक सगळेजण येतात. तर आता इथे हे असं म्हणून खेळायला लागतात इथे सगळेजण. तर आता वल्लरी म्हणते अंजली खूप गोड दिसतेस ग असं म्हणते वल्लरी. आमच्या सौमुख्य किती छान दिसतात हा असं म्हणतात इथे तो. आता बरोबर चला औक्षण करून घेऊया असं म्हणतात आता इथे आजी. तर आता इथे अंजली बघा प्रेक्षक घेऊन बसते बाळाला. तर आता इथे औक्षणाला सुरुवात होते. तर आता इथे सगळ्या बायका येतात. तर आता इथे ईश्वरी पहिल्यांदा औक्षण करणार असते. तर आता इथे बघा प्रेक्षक साडी वगैरे घेतलेली असते आजी. तर आता इथे पहिला मान ईश्वरीचा असतो कारण ती वहिनी असते ना तिची. तर आता इथे बघा प्रेक्षक कुंकू वगैरे लावते ईश्वरी अंजलीला. तर आता इथे सुरुवात होते औक्षणाला. तर आता इथे अंजली म्हणते 1 मिनिट असं म्हणते आता इथे अंजली. तर आता इथे आजी म्हणते काय ग अंजली असं म्हणते आता इथे आजी. तर आता इथे करून घे असं म्हणते आता इथे आजी. तर आता इथे ऐकते बघा प्रेक्षक अंजली.
तर आता इथे बघा प्रेक्षक हो, सगळ्या लोकांच्या समोर तमाशा नको म्हणून आजी तिला थांबवतात. तर आता इथे ईश्वरी लावायला सुरुवात करते बघा प्रेक्षक हो अंजलीला. तर आता इथे लावून होतं तिचं कुंकू वगैरे. तर आता इथे ईश्वरीला का आवडत नाही असं थांबवल्यामुळे तर आता इथे बघा प्रेक्षक हो, तर आता इथे खेळत असते अंजली बाळासोबत. तर आता इथे नंतर ईश्वरी तिला ओठी भरते. तर आता इथे साडी वगैरे असते. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, ओठी भरून होतं. तर आता इथे फोटो काढत असतो आकाश. तर आता इथे आरती वगैरे ओवाळत असते. तर आता इथे खेळत सुद्धा असते ईश्वरी बाळासोबत. तर आता इथे छान सीन दाखवला ईश्वरीचा. तर आता ती आरती वगैरे करत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरीला तेवढा जास्त आनंद होत असतो. तर आता इथे ईश्वरी काहीतरी विचार करत असते मनातल्या मनात. तर आता वल्लरी असं म्हणते आता इथे आजी. तर आता इथे दुसरा मान वल्लरीचा असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे वल्लरी औक्षण करायला सुरुवात करते. तर आता इथे ईश्वरी दुसरीकडे जाऊन थांबते बघा प्रेक्षक हो, कारण तिला एका आवडलं नसतं. तर आता इथे ओवाळण्याची सुरुवात होते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, ईश्वरी थांबलेली असते निराश होऊन दूर. तर आता तिच्याकडे जातो अर्णव. तर आता इथे अर्णवच्या बाजूला जाऊन थांबतो. तर आता तो चेअर करतो तिला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरीला खूप जास्त दुःख झालेलं असतं. तर आता इथे अविनाश पण बघत असतो हे काय चाललंय म्हणून. तर आता इथे एक असं वाटतंय की तिची आई येणार नाही वाटतं असं म्हणते आता इथे वल्लरी अंजलीला. तर आली नाही तर बरं होईल असं म्हणते अंजली. मला तर त्यांचा चेहराही बघायचा नाही असं म्हणते आता इथे अंजली. तर मी सिंदूर काकू अजून आला नाही असं म्हणतात इथे आणव. तर आता इथे ईश्वरी म्हणते काय माहित नाही एवढा का उशीर लागतो असं म्हणते ईश्वरी. जरा फोन करून बघता का असं म्हणते आता इथे ईश्वरी. बरं असं म्हणतात इथे आणव. तर आता इथे अर्णव कॉल करतो बघा प्रेक्षक सुप्रियाला. तर आता इथे बघा प्रेक्षक फोन घेतच नाही सुप्रिया, कारण ते आता इथे दोघेही जात असतात हॉस्पिटलला. तर आता इथे नम्रता कोणाला तरी कॉल करत असते. मग कोणाला फोन करतेस असं म्हणते सुप्रिया. आकाशला असं म्हणते नम्रता. अगं कशाला करतेस असं म्हणते सुप्रिया. त्यांच्या घरामध्ये बारशाची गडबड आहे, खूप माणसं असतील आता नको ना गं असं म्हणते सुप्रिया. बरं असं म्हणते आता इथे नम्रता. तर आता तेवढ्यातच कॉल येतो बघा प्रेक्षक सुप्रियाला. मला फोन आलाय कोणाचा तरी असं म्हणते सुप्रिया. मग अर्णवचा फोन आहे असं म्हणते सुप्रिया. उचल ना फोन असं म्हणते नम्रता. तर आता सुप्रिया फोन घेते. अर्णव बोला असं म्हणते ती. तुम्ही अजून पोचला नाहीये. सगळेजण विचारताय का पोचला नाही असं म्हणतो अर्णव. हो ना आम्हाला थोडा उशीर होतोय, म्हणजे पोचतोच आहे आम्ही असं म्हणते सुप्रिया. तुम्ही सुरू करा ना आम्ही आलो असं म्हणते सुप्रिया. ऑल राईट मी कॉल करतो तुम्हाला. दॅट्स ओके असं म्हणतो तो आलोच असं म्हणते ती. तर आता इथे भैया भैया जरा लवकर चला असं म्हणते नम्रता. तर आता इथे आजी तर म्हणतात ईश्वरी तुझी आई अजून आली नाही का असं म्हणतात त्या. हो खूप उशीर झाला असं म्हणते ईश्वरी. आपण विधी उरकून टाकूया असं म्हणते. चालेल असं म्हणतात आता इथे आजी. तर आता इथे बघा प्रेक्षक आरती वगैरे ओवाळतात बघा प्रेक्षक सगळ्या बायका. तर आता इथे सुरुवात झालेली असते बारशाला आणि सगळेजण खूप एन्जॉय करत असतात बघा प्रेक्षक. तर आता इथे सगळेजण थांबलेले असतात बघत असतात काय चाललंय वगैरे. तर आता इथे खूप छान सीन दाखवलंय. काकू ऑन द वे असं म्हणतो अर्णव पोचतील इतक्यात, त्यामुळे विधीला सुरुवात करूया असं म्हणते तो. बरं असं म्हणते इथे ईश्वरी. ठीक आहे चालेल असं म्हणतात आजी. सुरू करूया आपण असं म्हणते ती. तुम्ही गोपा घ्या. तर आता इथे बघा प्रेक्षक हो तर इथे असं म्हणतात इथे ईश्वरी. तर बाळाला घ्यायला येते इथे ईश्वरी. तर आता इथे अंजली देते बघा प्रेक्षक बाळाला. तर आता इथे नाव ठेवायची सुरुवात होते. तर आता इथे गोपाळ घ्या वगैरे ते चालू असतं ना तिथे बारशाचं, तर ते आता चालू केलंय बघा प्रेक्षक. तर आता वरवंटा घेऊन ते दाखवलंय कसं बारशात करतात ना तसं सेम दाखवलंय बघा प्रेक्षक. तर आता इथे सगळ्या बायका वगैरे हे सगळं कस्टम करतायत. तर आता इथे वल्लरी आणि अंजली एकत्र थांबलेले असतात आणि ईश्वरी आणि अर्णव बाळाला घेऊन थांबलेले असतात. तर आता इथे सगळे पारंपरिक गोष्टी दाखवतायत आणि सगळं रेकॉर्डिंग करते बघा प्रेक्षक आकाश आता इथे. तर आता इथे बघा प्रेक्षक त्यांचं सगळं करून होतं. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरी बाळाला घेऊन थांबलेलीच असतात. गोपाळ घ्या असं म्हणून आता इथे ईश्वरी करत असते. तर आता इथे वल्लरी आणि ईश्वरी करत असतात बघा प्रेक्षक गोपाळ घ्या म्हणून, वैकुंठ घ्या म्हणून. कोणी लक्ष्मी घ्या, कोणी सरस्वती घ्या असं म्हणते आता इथे वल्लरी. कोणी रुक्मिणी घ्या. तर आता इथे चालूच असतं बघा प्रेक्षक पारंपरिक सगळ्या पद्धतीने. तर आता इथे कुणी राधा घ्या असं वगैरे चालूच असतं सगळ्या पद्धती. तर बाळ मात्र झोपलेलं असतं. तर आता इथे बघा प्रेक्षक तिला खेळत असतात वल्लरी आणि आता इथे ईश्वरी. तर आजचा माहिती समजा बघा तरी आपण काय ते आमचं सुखीकर तुझ्या आईमुळे कोलमटले असं म्हणतात तिथे आजी. कारण आता इथे त्यांना फोटो दिसलेला असतो ना रमाकांत आणि सुप्रियाचा म्हणून. तर आता अंजली म्हणते तुझ्या आईने माझ्या पापांना माझ्या सात्विकाच्या मरणाला तुझी आई जबाबदार आहे आणि त्या बाईची मुलगी या घरात राहणार नाही असं म्हणतात आजी. माझी बायको या घरातून कुठे जाणार नाही असं म्हणत आता अर्णव येतो. तुम्हाला आता कळलेला भूतकाळ मला हे आधीच माहित होतं असं म्हणतात इथे अर्णव. तर आता इथे बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.